In previous lecture we have seen the concept of atomic mass. So we will revise it shortly and then go further for molecular mass. Atomic mass. What is mean by atomic mass? खूप महत्त्वाची concept आहे. Atomic mass, it is mass of one atom. Mass of one atom of an element. एलिमेंटच्या एका ॲटमचं मास म्हणजे ॲटॉमिक मास. मास ऑफ वन ॲटम ऑफ एन एलिमेंट इज ॲटॉमिक मास. आणि ॲटम हा खूप छोटा असतो आपल्याला माहिती आहे, आणि खूप छोटा असल्यामुळे त्याचं मास पण खूप लहान आहे, आणि मास कमी असल्यामुळे आपण त्याला वेगळ्या युनिटमध्ये एक्सप्रेस करतो. ॲटॉमिक मास इज एक्सप्रेस्ड इन in AMU. कधी जुन्या पुस्तकांमध्ये वाचलं तर AMU दिसेल. and now it is replaced by unified mass. Unified or Dalton. Unified ला आपण कशाने इंडिकेट करतो? स्मॉल u. और डाल्टन ला कैपिटल D स्मॉल a. The mass of one atom of an element is atomic mass. It is very small in size and mass of one atom is also very small. Therefore, it is expressed in terms of AMU, atomic mass unit, or unified or Dalton. Initially, it was expressed in AMU, but nowadays this AMU, atomic mass unit, is replaced by unified unit U or Dalton DA. आता माहिती आहे आपल्याला की एखादा सबस्टन्स आहे, समजा आपण म्हणतो की दुकानामध्ये गेल्यानंतर काही विकत घ्यायचं असेल, भाजी मार्केटमध्ये गेलो असेल तर 250 ग्रॅम, एखादी भाजी आपण पाव किलो घेतली तर त्याला ग्रॅम मध्ये एक्सप्रेस केलं 250 ग्रॅम. काय आपण त्याला किलोग्रॅम मध्ये एक्सप्रेस करू शकत नाही? करू शकतो. 250 into 10⁻³ किलोग्रॅम म्हणजे 0.250 किलोग्रॅम. मात्र 250 ग्रॅम म्हणणं किंवा समजणं जितकं सोपं आहे तितकं 0.250 किलोग्रॅम समजणं आणि बोलणं इतकं सोपं नाहीये. हे मोर कन्व्हिनियंट युनिट आहे. म्हणजे ॲटॉमिक मास जे आहे ते ॲटॉमिक मास युनिट मध्ये युनिफाईड किंवा डाल्टन मध्ये एक्सप्रेस करतो, हे ठीक आहे, ते त्याचा ट्रेंड आहे किंवा ते कन्व्हिनियंट युनिट आहे. मात्र त्याला ग्रॅम मध्ये एक्सप्रेस करताच येत नाही असं पण नाही. मास आहे तर कुठल्याही युनिट मध्ये, इव्हन ग्रॅम किलोग्रॅम मध्ये पण आपण त्याला एक्सप्रेस करू शकतो. मायक्रोग्रॅम, मिलीग्रॅम, ग्रॅम, है ना. तर 1 किलोग्रॅम किंवा 1 युनिफाईड और 1 atomic mass unit is equal to 1.66056 into 10⁻24 gram. 1.66056 into 10⁻24 gram. 1 AMU म्हणा किंवा 1 unified म्हणा, it is equal to 1.66056 into 10⁻24 gram. It is relative mass. It is relative mass. It is relative to carbon 12 atom. Atomic mass is relative to carbon 12 isotope. It is relative to carbon 12 isotope. कार्बन ॲटम जो आहे स्टँडर्ड किंवा नॅचरल अबंडन्स ज्याचा मॅक्झिमम आहे तो कार्बन 12 आयसोटोप, त्याच्या मासशी कंपेअर केलेलं हे ॲटॉमिक मास असतं. युनिफाईड मधलं मास असतं. ज्यावेळेला आपण म्हणतो की मास ऑफ ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इज 16, इट इंडिकेट्स दॅट ऑक्सिजन ॲटम इज 16 टाइम्स हेवियर दॅन 1/12 मास ऑफ कार्बन 12 आयसोटोप. कार्बन 12 आयसोटोपच्या एका ॲटमचं मास 12 युनिफाईड घेतो. मग एका ॲटमचं मास 12 युनिफाईड असेल तर 1 युनिफाईड किती असेल? 1/12 पार्ट ऑफ दॅट कार्बन ॲटम. मग आपण त्याच्याशी कंपेअर करतो, म्हणजे रिलेटिव्ह असतं
हे असं फिक्स नसतं. रिलेटिव्ह टू कार्बन 12 आयसोटोप रेफरन्स साठी घेतलेला आहे. कार्बन 12 जो आहे तो रेफरन्स साठी घेतलेला एलिमेंट आहे. तर हे होतं ॲटॉमिक मास बद्दल जे आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलेलं आहे, पण खूप महत्त्वाचं आहे म्हणून पुन्हा एकदा रिवाइज करून दिले. आता आपल्याला बघायचं आहे मॉलिक्युलर मास. व्हॉट इज मीन बाय मॉलिक्यूल? Two or more atoms may be same or different combined together to form existing particle, free existing particle, independent existing particle which is known as molecule. दोन किंवा त्यापेक्षा जास्त atoms एकमेकांसोबत कंबाईन होतात आणि इंडिपेंडंट एक्झिस्टन्स असलेला पार्टिकल तयार होतो. त्याला स्वतंत्र अस्तित्व असतं. अशा पार्टिकल आपण काय म्हणतो? मॉलिक्यूल. आता त्याचं मॉलिक्युलर मास आपल्याला काढायचं. मॉलिक्युलर मास म्हणजे काय? मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट ऑर कंपाउंड. मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट or compound mass of one molecule of element or compound is molecular mass. एका मॉलिक्यूलचं मास. जसं आपण म्हणतो की एलिमेंट्सचे मॉलिक्यूल हे होमोएटॉमिक असतात. एलिमेंटचे मॉलिक्यूल आणि कंपाऊंडचे मॉलिक्यूल मध्ये फरक काय असतो की एलिमेंटचे जे मॉलिक्यूल्स आहेत त्यांच्यामध्ये सगळे ॲटम्स सारखे असतात आणि कंपाऊंडचे जे ॲटम्स आहेत, कंपाऊंडचे जे ॲटम्स आहेत ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. ओझोन एलिमेंट, ऑक्सिजन एलिमेंटचा मॉलिक्यूल आहे ओझोन. ऑक्सिजन म्हटलं तर O2, फॉस्फरस म्हटलं तर P4, सल्फर म्हटलं तर S8, नायट्रोजन N2, हायड्रोजन H2, क्लोरीन Cl2, ब्रोमीन Br2, आयोडीन I2. तर हे वेगळे वेगळे प्रकारचे नॉन मेटल्सचे मॉलिक्यूल्स आहेत. एलिमेंटचे मॉलिक्यूल्स, आयोडीन एलिमेंटचा मॉलिक्यूल, ब्रोमीन एलिमेंटचा मॉलिक्यूल, क्लोरीन एलिमेंटचा मॉलिक्यूल Cl2. तर दीज आर मॉलिक्यूल्स ऑफ एलिमेंट. मॉलिक्यूल्स ऑफ कंपाऊंड जसं वॉटर आहे. वॉटर इज कंपाऊंड. शुगर C12H22O11, ग्लुकोज C6H12O6 किंवा कॉपर सल्फेट CuSO4. These are molecules of compound. खूप सारे घेऊ शकतो आपण. कार्बन डायऑक्साइड, नायट्रिक ऍसिड जे पण असतील ते. तर these are molecules of compound. These are molecules of atoms. नॅचरली आता एका मॉलिक्यूल मध्ये खूप सारे ॲटम्स आहेत. दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त ॲटम्स आहेत. त्याशिवाय मॉलिक्यूल तयार होत नाही. आणि ज्यांच्यामध्ये एकच ॲटम असतो ते मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल्स, त्यांचा ॲटॉमिक मास आणि मॉलिक्युलर मास सेम असतं. आता हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे जे आहे हे इंडिपेंडंट एक्झिस्टन्स आहे. यांचं ॲटॉमिक मास आणि मॉलिक्युलर मास सेमच असतं. ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास सेमच असतं. इव्हन जे मेटल्स आहेत सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, आयर्न, प्लॅटिनम, कोबाल्ट, तर हे ॲटम म्हणजे हे मेटल्स आहेत आणि मेटलचं जे एक्झिस्टन्स आहे ते ॲटॉमिक लेव्हलवर असतं. म्हणजे ॲटम्स कलेक्टेड असतात, एकत्र आलेले असतात. मग यांचं पण मॉलिक्युलर मास आणि ॲटॉमिक मास कसं असतं? सेम असतं. ॲटॉमिक मास ऑफ सोडियम 23, मॉलिक्युलर मास ऑफ सोडियम 23. एका ॲटमचं मास सोडियमचं तेच मॉलिक्यूलचं मास असं कन्सिडर केल्या जातं. तर ज्यांना इंडिपेंडंट एक्झिस्टन्स आहे अशा ॲटमचं मास आणि मॉलिक्यूलचं मास सेम असतं. तो ॲटम आणि तो मॉलिक्यूल एकच गोष्ट असते, वेगळी वेगळी गोष्ट नसते. मात्र मॉलिक्यूल्स ऑफ एलिमेंट, नॉन मेटॅलिक एलिमेंट्स, मॉलिक्यूल्स ऑफ कंपाउंड, दे are formed by combination of two or more than two atoms, and therefore molecular mass of one molecule will be sum of average atomic masses of all atoms present in a molecule. त्या मॉलिक्यूल मध्ये जेवढे ॲटम्स असतील त्या ॲटम्सच्या एव्हरेज ॲटॉमिक मासची समेशन, ॲडिशन म्हणजे मॉलिक्युलर मास. आता समजा आपण
ऑक्सिजन याच्यातले काही मॉलिक्यूल कमी करूया, याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल काय असेल ते. तर ओझोन मध्ये किती ॲटम्स आहेत? 3. मग एका ॲटमचं मास 16, रिलेटिव्ह ॲटॉमिक मास, ॲव्हरेज रिलेटिव्ह ॲटॉमिक मास 16 + 16 + 16 किती येईल? 48 युनिफाईड. तर मॉलिक्युलर मास ऑफ ओझोन इज 48 युनिफाईड और 48 डाल्टन और 48 AMU. तसंच ऑक्सिजनचं किती? 16 × 2 करा किंवा 16 + 16 करा, 32 युनिफाईड. P4 फॉस्फरसचं एकाचं ॲटॉमिक मास असतं 31, 4 ॲटम आहे, तर हे होईल 124 है ना. युनिफाईड म्हणा, डाल्टन म्हणा, ॲटॉमिक मास युनिट म्हणा सेमच. S8 सल्फरचा ॲटॉमिक मास आहे 32, किती ॲटम्स आहेत? 8, हे होईल 256 युनिफाईड और डाल्टन. आपण काय केलं? जेवढे ॲटम्स असतील प्रत्येक ॲटमच्या एव्हरेज ॲटॉमिक मासची ॲडिशन करत गेलो आणि मॉलिक्युलर मास आपल्याला मिळाला. कंपाऊंड मध्ये आता हे सगळे सेम असल्यामुळे 16 + 16 + 16 करणं काय किंवा 16 × 3 म्हणणं काय एकच गोष्ट आहे. इथे तसं नसतं. इथे कंपाऊंड्स आहेत आणि कंपाऊंड्सच्या मॉलिक्युल मध्ये वेगवेगळे ॲटम्स आहेत. प्रत्येक ॲटमच्या ॲटॉमिक मासची समेशन करत जायचं, मॉलिक्युलर मास आपल्याला मिळेल. आता H2O मध्ये, वॉटर मध्ये इट इज ट्राय ॲटॉमिक मॉलिक्युल. याची ॲटॉमिसिटी 3 आहे, म्हणजे एका मॉलिक्युल मध्ये 3 ॲटम आहेत. एक आहे हायड्रोजन, त्याचा ॲटॉमिक मास 1 युनिफाईड, दुसरा हायड्रोजन 1 युनिफाईड, ऑक्सिजनचा मास 16 युनिफाईड, टोटल असेल 18 युनिफाईड. मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर इज 18 युनिफाईड. सिमिलरली मॉलिक्युलर मास ऑफ शुगरच्या एका मॉलिक्युल मध्ये 12 कार्बन ॲटम, 22 हायड्रोजन ॲटम आणि 11 ऑक्सिजन ॲटम, एवढा मोठा मॉलिक्युल आहे. तर त्याच्यामधलं मास किती असेल? कार्बनचा ॲटॉमिक मास 12 × 12 प्लस एका ॲटमचा हायड्रोजनचा 1, असं 22 ॲटम्स असेल. 22 × 1 म्हणजे 22. एका ऑक्सिजन ॲटमचं 16, किती ऑक्सिजन ॲटम्स आहेत? 11. 16 × 11, हे सगळी गोळाबेरीज करा, 342 युनिफाईड. एक सिंगल मॉलिक्युल ऑफ शुगर, टेबल शुगर जी आपण साखर टेबलवर यूज करतो ती वाली, तर तिला आपण म्हणतो, ती जी असेल तिचा एका मॉलिक्युलचा मास असेल 342 युनिफाईड. ग्लुकोज, एक कार्बन ॲटमचा ॲटॉमिक मास किती? 12, किती ॲटम्स आहेत? 6, 12 + 6, 12 × 6. हायड्रोजन ॲटमचं 1 × 12 प्लस ऑक्सिजनचं सिंगल ॲटमचं ॲटॉमिक मास, रिलेटिव्ह ॲटॉमिक मास 16 आणि ऑक्सिजन ॲटम्स किती आहेत? 6 इज इक्वल टू, ही सगळी गोळाबेरीज करायची है ना. 72 + 12 प्लस हे येईल 180 युनिफाईड. तर मॉलिक्युलर मास ऑफ ग्लुकोज इज 180 युनिफाईड. आता कॉपर सल्फेटला थोडंसं बाजूला ठेवूया. कॉपर सल्फेट ठीक आहे, काढायला काही हरकत नाही. कॉपरचं ॲटॉमिक मास किती असतं? 63.5 प्लस सल्फरचं असतं 32 प्लस ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास आहे 16 × 4. ही जी गोळाबेरीज येईल ते जे काय येत असेल ते गुणाकार भागाकार शिकणं हे आपल्या म्हणजे शिकवण्याचा उद्देश नाही. आता 11वीत आल्यानंतर आपल्याला गुणाकार आणि बेरीज शिकवायची गरज नाही पडायला पाहिजे. तर याचं जे काय ॲटॉम म्हणजे मास येईल त्याला आपण मॉलिक्युलर मास न म्हणता काहीतरी वेगळं म्हणणार आहोत. त्याला आपण मॉलिक्युलर मास कधी कधी वापरतात शब्द. मॉलिक्युलर मास पण करेक्ट आहे, चुकीचं नाहीये, पण त्याच्या ऐवजी मॉलिक्युलर मासच्या ऐवजी आपण त्याला फॉर्म्युला मास असं पण म्हणतो. फॉर्म्युला मास असं पण म्हणतो. मग फॉर्म्युला मास कधी म्हणायचं तर आपण नंतर पाहणार आहोत की फॉर्म्युला मास, मॉलिक्युलर मासलाच फॉर्म्युला मास म्हटलं जातं. का म्हणायचं? कार्बन डायऑक्साईडचं बघून घेऊ. कार्बन डायऑक्साईड मध्ये कार्बनचं ॲटॉमिक मास 12 युनिफाईड, एका ऑक्सिजनचं 16 युनिफाईड, दुसऱ्या ऑक्सिजनचं 16 युनिफाईड आणि टोटल असेल 44 युनिफाईड. तर मॉलिक्युलर मास म्हणजे काय? सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मास. बघा ऑक्सिजनचे पण बरेच आयसोटोप्स आहेत. 8O16, 8O17, 8O18. त्याच्यातला मोस्ट स्टेबल मॅक्झिमम अबंडन्स असलेला ऑक्सिजन ॲटम
तो पकडून ॲव्हरेज काढून आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन घेतो 16. मग ॲव्हरेज ॲटॉमिक मासेसची ॲडिशन त्याला आपण म्हणतो मॉलिक्युलर मास. सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल ॲटम्स प्रेझेंट इन मॉलिक्यूल इज मॉलिक्युलर मास. तर मॉलिक्युलर मास कसं काढायचं त्याच्याबद्दल. अगेन मॉलिक्यूल म्हटल्यानंतर तो काय डोळ्याने दिसत नाही. जरी मोठे मोठे मॉलिक्यूल असले तरी सिंगल मॉलिक्यूल त्या मानाने छोटाच असतो. आता तुम्ही म्हणाल शुगरचा मॉलिक्यूल C12H22O11 असू दे. C12H22O11 एवढे सारे ॲटम्स एकत्र असले तरीही एक मॉलिक्यूल सिंगल मॉलिक्यूल आपल्याला डोळ्याने दिसतच नाही. त्याला मायक्रोस्कोप, अल्ट्रा मायक्रोस्कोप, स्पेक्ट्रोमीटर वगैरे यूज करून, इन्स्ट्रुमेंट यूज करून आपल्याला मॉलिक्युल्स बघता येतात किंवा त्यांची आपल्याला कॅल्क्युलेशन करता येतात. तर सिंगल मॉलिक्यूल आपल्याला डोळ्याने दिसत नाही. पुन्हा एकदा त्यांचं मास जे असेल ते खूप कमी असेल. तर मास कमी असेल तर आपण त्याला कशामध्ये एक्सप्रेस करतो. आपण त्याला युनिफाईड युनिट AMU किंवा युनिफाईड ॲटॉमिक मास युनिट AMU किंवा डाल्टन ह्या युनिट मध्ये एक्सप्रेस करतो. आता ॲटॉमिक मास युनिट हे जे युनिट होतं ते कॅन्सल होण्याचं कारणच हे आहे. ॲटॉमिक मास युनिट, ॲटॉमिक म्हणजे ॲटमचं, ठीक आहे. ॲटमच्या मासला, वन ॲटमच्या मासला तुम्ही AMU म्हटलं तर हरकत नाही, पण मॉलिक्युलच्या मासला तुम्ही ॲटॉमिक मास युनिट कसं काय म्हणू शकता. म्हणून हे AMU रिप्लेस झालं युनिफाईड युनिटनी, दुसऱ्या युनिटनी किंवा डाल्टनने पण आपण एक्सप्रेस करतो त्याला. तर मॉलिक्युलर मासची डेफिनेशन लिहून घेऊया. मॉलिक्युलर मास सेकंड, सम ऑफ ॲव्हरेज atomic masses of all atoms present in molecule is molecular mass. ऍक्च्युअली हे डेफिनेशन पाठ करण्यापेक्षा समजणं महत्त्वाचं आहे, कॅल्क्युलेट करता येणं महत्त्वाचं आहे. MCQs मध्ये तुम्हाला डायरेक्ट डेफिनेशन वगैरे नाही विचारत. हे जर समजलेले असतील, हे स्टेटमेंट्स समजलेले असतील तर विचारलेले प्रश्न करतील आणि सोडवता येतील. ठीक आहे. म्हणून पाठ तर करायचंच आहे, पण त्याच्या आधी हे समजलेलं असलं पाहिजे. ठीक आहे. इट इज अगेन रिलेटिव्ह मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास is also relative to carbon 12 isotope. Carbon 12 isotope शी रिलेटेड असतात. As molecular mass is very small, it is expressed in unified or Dalton. Again, 1 unified is equal to 1.66056 into 10 raised to minus 24 ग्रॅम. जर तुम्हाला मॉलिक्युलर मास युनिफाईड मध्ये दिलेलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला ग्रॅम मध्ये विचारलं तर जे काही युनिफाईड असेल त्याला 1.66056 into 10 raised to minus 24 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला मॉलिक्युलर मास ग्रॅम मध्ये मिळेल. ठीक आहे. तर हे होतं अबाउट मॉलिक्युलर मास. त्याच्यानंतरची जी कन्सेप्ट आहे ती आहे फॉर्म्युला मास. आता आपण एक्झाम्पल घेता मी कॉपर सल्फेटला थोडंसं बाजूला ठेवलं होतं, त्याला स्टार केलं होतं. मग ते का, तर त्याला आपण फॉर्म्युला मास ही टर्म यूज करतो. तर मॉलिक्युलर मास मध्ये आणि फॉर्म्युला मास मध्ये वेगळं काय आहे, तर काही सबस्टन्सेस, स्पेशली आयोनिक सबस्टन्सेस चे डिस्क्रीट मॉलिक्युल्स नसतात. डिस्क्रीट मॉलिक्युल्स म्हणजे त्या मॉलिक्युलला इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स नसतं. एकच मॉलिक्युल असा वेगळा राहिला असं होत नाही. खूप सारे मॉलिक्युल्स एकत्र येऊन त्यांचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार होत असतं. मग ते जे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे त्यांच्यासाठी आपल्याला
सिंगल मॉलिक्यूल नाही म्हणता येणार, मग त्याच्यासाठी ही नवीन टर्म इंट्रोड्यूस करण्यात आली, ती म्हणजे फॉर्म्युला मास. फॉर्म्युला मास ही कन्सेप्ट समजण्यासाठी आपण एक आयोनिक कंपाऊंड कन्सिडर करू, जो आपण डे टू डे लाईफ मध्ये पाहतो, त्याच्याशिवाय आपलं पान हलत नाही. जेवणाचं पान, ठीक आहे, मीठ है ना, जेवणामध्ये मीठ टाकलेलं नसलं तर आपण गिळतो का? नाही गिळत. तर सोडियम क्लोराईड हा जो आहे याला डिस्क्रीट इंडिपेंडंट एक्झिस्टन्स नाही, म्हणजे असा एक NaCl एकटा असेल, वेगळा असेल, वेगळा काढता येईल असं होत नाही. जनरली काय असतं, प्रत्येक Na+ च्या आजूबाजूला Cl- आयन्स असतात. आता मला फक्त 4च दाखवता येतात, आणखी 2 असतात ते दाखवता येत नाही का? हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये एक Na+ जो आहे त्याच्या डावीकडे Cl-, उजवीकडे Cl-, वर Cl-, खाली Cl-, पुढे Cl- आणि मागे पण Cl-. म्हणजे एक Na+ च्या आजूबाजूला 6 Cl- आयन सराउंडिंग मध्ये असतात. आणि जसं Na+ च्या बाबतीत आहे तसं Cl बाबतीत आहे. एक Cl- जो मध्ये असेल त्याच्या वर Na+, त्याच्या खाली सराउंडिंग मध्ये Na+, उजवीकडे Na+, डावीकडे Na+, समोर Na+ आणि मागे Na+. प्रत्येक Cl- च्या आजूबाजूला 6 Na+ आयन्स असतात. प्रत्येक Na+ च्या आजूबाजूला 6 Cl- आयन्स असतात. याला NaCl ला असं वेगळं एकटं काढता येत नाही. म्हणजे हे आयोनिक कंपाऊंड्स जे असतात त्यांच्यामध्ये डिस्क्रीट मॉलिक्युल्स नसल्यामुळे, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असल्यामुळे हा फक्त NaCl जे रिप्रेझेंटेशन आहे, हे रिप्रेझेंटेशन मॉलिक्यूल रिप्रेझेंट करत नाही. मॉलिक्यूल रिप्रेझेंट करत नाही. हा फक्त फॉर्म्युला आहे. हा फक्त फॉर्म्युला आहे लिस्ट कॉन्स्टिट्युएंट आयनचा, लिस्ट न्यूट्रल कॉन्स्टिट्युएंट कंपोजिशनचा. मग याला म्हणतात, याचं जे मास असेल त्याला आपण मॉलिक्युलर मास न म्हणता फॉर्म्युला मास म्हणतो. जास्त डोकं लावायचं नाही. मॉलिक्युलर मास काय आणि फॉर्म्युला मास काय एकच असतं, फक्त ते रियालिटी मध्ये त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर वेगळं असतं, म्हणून मग आपण त्याला वेगळं नाव दिलेले फॉर्म्युला मास. कळलं तरी ठीक आहे, नाही कळलं तर मॉलिक्युलर मास आणि फॉर्म्युला मास सेमच असतं. एवढं लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला विचारलं की व्हॉट इज फॉर्म्युला मास ऑफ कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेटचा फॉर्म्युला मास काढा. जर तुम्हाला फॉर्म्युला मास ही कन्सेप्ट माहिती नसेल तेव्हा Ca2+ च्या आजूबाजूला SO4 आयन्स असतील आणि SO4 आयनच्या आजूबाजूला Ca2+ आयन्स असतील आणि त्याच्यामुळे ते डिस्क्रीट मॉलिक्यूल नसतील, तरीही आपण जसं मॉलिक्युलर फॉर्म्युला काढतो, जसं मॉलिक्युलर मास काढतो तसंच फॉर्म्युला मास काढायचं. कॅल्शियमचा ॲटॉमिक मास किती? 40 है ना, युनिफाईड. सल्फरचा ॲटॉमिक मास 32, ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास 16. किती ऑक्सिजन ॲटम्स आहेत? फॉर्म्युल्यामध्ये, फॉर्म्युला रिप्रेझेंटेशन मध्ये 4 ऑक्सिजन ॲटम्स आहेत. तर 16 × 4 ही सगळी गोळाबेरीज 40 + 32 हे 64 आणि ओव्हरऑल 136 युनिफाईड. फॉर्म्युला मास ऑफ कॅल्शियम सल्फेट इज 136 युनिफाईड. आता प्रत्येक वेळेला असं फॉर्म्युला मास आणि मॉलिक्युलर मास डिस्टिंग्विश करत नाही. टेक्स्ट बुक मध्ये पण कधी कधी आपल्याला CaSO4 ला फॉर्म्युला मास म्हणायच्या ऐवजी मॉलिक्युलर मास म्हटलेलं असतं, ठीक आहे. किंवा NaCl असेल तर NaCl ला फॉर्म्युला मास काय असेल? सोडियमचा ॲटॉमिक मास आहे 23 प्लस क्लोरीनचा ॲटॉमिक मास आहे 35.5. ही गोळाबेरीज येईल 58.5 युनिफाईड. तर सोडियम क्लोराईडचं फॉर्म्युला मास 58.5 युनिफाईड आहे. असं प्रत्येक वेळेला फॉर्म्युला मास म्हणत नाही, बऱ्याच वेळा आपण त्याला मॉलिक्युलर मास असंच म्हणतो. पण CET मध्ये डिस्टिंग्विशचा प्रश्न असेल किंवा आपल्याला ते आयडेंटिफाय करायचं असेल की फॉर्म्युला मास आणि मॉलिक्युलर मास या गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात. ज्या वेळेला मॉलिक्युल्सला डिस्क्रीट इंडिपेंडंट एक्झिस्टन्स आहे त्या मॉलिक्युलला, त्या पार्टिकलला आपण मॉलिक्युल म्हणतो. आणि ज्याला डिस्क्रीट इंडिपेंडंट एक्झिस्टन्स नाही, एकटा असा NaCl एकटा नाही राहू शकत,
म्हणजे एका Na+ सोबत 6 Cl- असणारच, Cl- सोबत 6 Na+ असणारच. असं जे गर्दीचं जे असेल किंवा आयोनिक सॉलिड्स जे असतील तर त्यांच्यासाठी फक्त मॉलिक्युलर मास टर्म यूज न करता त्यांच्यासाठी आपण फॉर्म्युला मास यूज करतो आणि त्याच्याशी रिलेटेड टर्म्स पण आहे. जर मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल, मॉलिक्युलर मास असेल तर त्याच्याशी रिलेटेड कॉन्सन्ट्रेशनची एक टर्म आहे जिला आपण म्हणतो मोलॅरिटी. मॉलिक्युलर मास कन्सिडर केलं तर मोलॅरिटी आणि फॉर्म्युला मास कन्सिडर केलं तर त्याला म्हणतात फॉर्मॅलिटी. आणि कधी कधी आपण म्हणतो फॉर्मॅलिटी. आपलं डे टू डे लाईफचं फॉर्मॅलिटी वेगळं, इकडचं फॉर्मॅलिटी कॉन्सन्ट्रेशनचं युनिट आहे, फॉर्म्युला मासशी रिलेटेड. तर तिथे तुम्हाला कधी काम पडू शकतं फॉर्म्युला युनिटचं. तर फॉर्म्युला युनिट लिहूया आपण. Some substances, especially ionic substances, in some substances, especially ionic substances, discrete molecules do not exist independently. In these substances, cations and anions are arranged in three-dimensional structure. For example, in NaCl, each Na+ ion is surrounded by 6 Cl- ions and vice versa. Hence, NaCl is not discrete molecule. It is